हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दिव्याज रेसिपी आणि बरंच काही. तर आजची रेसिपी आहे छोले बटाटा. तर मी ते छोले आणि बटाटा शिजून घेतला आहे कुकरमध्ये. 2 बटाटे आणि 1 वाटी छोले घ्यायची. इथे मी मसाला काढून घेते. धने, खोबरं, लसूण, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडीशी डाळ, गहू, थोडीशी बाजरी. आता हे सगळे मसाले भाजून घेते. ती कढाई ठेवली, त्यामध्ये तेल टाकून गरम करून घेते मी. आता कांदा भाजून घेते मस्त लाल होईपर्यंत. कांदा चांगला परतून घ्यायचा. कांदा परतला की काढून घ्यायचा. त्यानंतर आपण खोबरं, धने, डाळ भाजून घ्यायचे. कांदा काढून घेतला मी. त्यानंतर खोबरं तीन भाजून घेतले. आता शेवटला टोमॅटो चांगलं भाजून घेते. टोमॅटो चांगलं परतून घ्यायचे. त्यामध्ये आता गहू आणि बाजरी टाकून घ्यायचे. चांगलं भाजून घ्यायचं. हे चांगलं भाजलं, काढून घेतलं मी. आता मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे. अशी पेस्ट करून घ्यायची चांगली. कढाई ठेवली, त्यामध्ये तेल टाकले गरम होण्यासाठी. त्यामध्ये जिरे टाकून घेते. जिरे मोहरी कढली की लगेच आपण ग्रेव्ही टाकून घेऊ त्याच्यात. ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची. तेल सुटूपर्यंत चांगली परतत राहायची ग्रेव्ही. इथे चांगलं तेल सुटायला लागलं आता ग्रेव्हीला. चांगलं तेल सुटले. इथे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवले. भाजीत आपण गरम पाणीच टाकायचं. आता चांगलं तेल सुटले. ग्रेव्ही छानपैकी परतली आपली. त्यामध्ये हळद टाकते मी. अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. त्यानंतर लाल तिखट टाकायचं अर्धा ते 1 चमचा. तुमच्या चवीनुसार, तुम्हाला जसं जेवढं तिखट आवडत असेल तेवढं. मी ते 1 चमचा लाल तिखट टाकून घेते. त्यानंतर मी छोले मसाला टाकून घेते त्याच्यात. छोले मसाले 1 चमचा टाकते. चांगलं मिक्स करून घ्यायचं ते. आता त्यामध्ये पण उकडलेले छोले आणि बटाटा टाकून घ्यायचे. मस्त असं मिक्स करायचं.
आता गरम पाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरचं भांडं चांगलं पुसून त्याच्यात टाकून देते मी. चवीनुसार मीठ टाकायचे. कोथिंबीर टाकून घ्यायची. त्यानंतर मी थोडी कस्तुरी मेथी टाकते त्याच्यात. तयार आहे आपली छोले बटाटा भाजी. नक्कीच एकदा ट्राय करून बघा आणि आवडले असल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.